नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। महाराष्ट्र सीईटी सेल अंतर्गत जी इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी आणि ऍग्रीकल्चर ह्या कोर्सेससाठी जी सीईटी घेतली जाते, ज्याला आपण एमएचटी सीईटी म्हणतो, ह्या सीईटीचे रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि ऍप्लिकेशन फॉर्म नुकतेच सुरू झालेले आहेत। याबाबतच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत, जसं की तुम्हाला एमएचटी सीईटी साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि त्यापुढे जाऊन तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याबाबत सविस्तर ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत याबाबत सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात। एमएचटी सीईटी 2024 साठीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एमएचटी सीईटीच्या नवीन वेबसाईटवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे। cetcell.mahacet.org या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। याची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट ओपन करून घ्या। वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये जे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 हा जो ऑप्शन दिसतोय या ठिकाणी क्लिक करा। यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशनचे पेज ओपन होईल। ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन करा। या ठिकाणी आता आपण नवीन युजरसाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे याबाबत माहिती बघूयात। न्यू युजर करण्यासाठी तुम्हाला रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। रजिस्टर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर यासमोर तुम्हाला बेसिक माहिती भरायची आहे। यामध्ये तुमचं फुल नेम टाकायचं आहे पहिल्यांदा, जसं की तुमच्या 10वीच्या आणि 12वीच्या मार्कशीट वरती आहे त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे। आता या ठिकाणी जे विद्यार्थी रिपीट परीक्षा देत असतील, म्हणजे रिपीटरची परीक्षा देत असतील, त्या विद्यार्थ्यांनी 12वीच्या मार्कशीट वरचं नाव टाकायचं आहे। आणि जे विद्यार्थी अजून 12वीला अपियर आहेत त्या विद्यार्थ्यांनी मात्र 10वीच्या मार्कशीट वरती जसं नाव आहे तसं आहे असं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला तुमचा एक व्हॅलिड ईमेल आयडी टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी एक कमीत कमी एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा तोच पासवर्ड टाकून कन्फर्म करून घ्या। यानंतर तुमचा एक व्हॅलिड मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या। त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर भरलेली माहिती, स्पेलिंग तुमच्या नावाचं, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे बरोबर आहे का हे एकदा कन्फर्म करून घ्या। त्यानंतर जर व्यवस्थित असेल माहिती भरलेली तर रजिस्टर ह्या पर्यायावरती क्लिक करा। रजिस्टर ह्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन होऊन जाईल। त्यानंतर आता तुम्हाला काही अजून युजरची इन्फॉर्मेशन भरायची आहे, जसं की तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये तुमच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, जेंडर वगैरे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। या ठिकाणी फादर्स नेम फर्स्ट नेम ओनली, म्हणजे वडिलांचं नाव फक्त फर्स्ट नेम टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती आईचं नाव आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचं रिलीजन सिलेक्ट करा। त्यानंतर रिजन तुम्ही रूरल मधून आहात का अर्बन मधून आहात, जर खेड्यातून असाल तर रूरल टाका, शहरातून असाल तर अर्बन टाका। त्यानंतर तुमची मदर टंग या ठिकाणी
सिलेक्ट करा. त्यानंतर नॅशनॅलिटी ही आपोआप येऊन जाईल. त्यानंतर अॅन्युअल फॅमिली इन्कम म्हणजे तुमचं उत्पन्नाचं इथं माहिती द्यायची आहे. ज्या पद्धतीने तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, जी काही व्हॅल्यू लिहिलेली असेल ती व्हॅल्यू ह्या रेंजमध्ये कोणत्या रेंजमध्ये येते ती रेंज सिलेक्ट करा. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचं उत्पन्न जर 70,000 असेल उत्पन्नाच्या दाखल्यावरती, तर या ठिकाणी 50,000 ते 1,00,000 हा सिलेक्ट करा. आणि जर उत्पन्नाचा दाखला अजून काढला नसेल तर तुम्ही नेमकं उत्पन्न किती लावणार आहात ह्यावरतीच ही रेंज तुम्ही सिलेक्ट करा. जसं की आता या ठिकाणी 50,000 ते 1,00,000 सिलेक्ट केल्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढते वेळेला 50,000 ते 1,00,000 ह्या रेंजमध्येच तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल. त्यानंतर आता या ठिकाणी मॅरिटल स्टेटस लावायचा आहे, मॅरिड अनमॅरिड. त्यानंतर या ठिकाणी खाली तुमचा परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे. या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका, त्यानंतर तुमचे शहर, त्यानंतर तुमचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. एसटीडी कोड टाकला नाही तरी चालेल. यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर करणार आहात तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या. करस्पॉन्डन्स ऍड्रेस हा परमनंट ऍड्रेस सेम असेल तर तुम्ही या ठिकाणी चेकबॉक्सला क्लिक करा. त्यामुळे काय होईल, वरचा ऍड्रेस हा आहे असा कॉपी होईल खाली. त्यानंतर आता या ठिकाणी अदर डिटेल्स मध्ये तुम्हाला बेसिक माहिती भरायची आहे. डोमासाइल्ड इन स्टेट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी यस करा, आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहे. त्यानंतर मायनॉरिटी मध्ये तुम्ही येत असाल तर यस करा, नसाल तर नो करा. या ठिकाणी मायनॉरिटी मध्ये मुख्यतः जैन, मुस्लिम अशा पद्धतीने कॅटेगरी वाईज येतात. तुम्ही आपापले कॅटेगरीनुसार मायनॉरिटी तुमची यस नो काय असेल ते नक्की बघा. जर माहित नसेल तर एका जाणकार व्यक्तीला विचारा. त्यानंतर तुम्ही यस नो या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर युअर पर्सनल आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, मग तुम्हाला अपंगत्व आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आता तुमचं 10वी पासिंग इयर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही 10वी कधी पास झालता ते या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे SSC चे टोटल पर्सेंटेज या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. जे तुमचे पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज या ठिकाणी व्यवस्थित लिहा. तुमचा 10वीचा बोर्ड जो आहे तो या ठिकाणी टाका, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. त्यानंतर तुमचं शाळेचं स्टेट म्हणजेच महाराष्ट्र. त्यानंतर तुम्ही आता या ठिकाणी एक महत्वाचा ऑप्शन आहे की तुम्ही 12वी पास आहात का, 12वी तुमची चालू आहे. जर 12वी चालू असेल तर यस म्हणा, जर तुम्ही 12वी पास असाल तर नो म्हणा. या ठिकाणी आर यू अपेअरिंग फॉर 12th HSC और डिप्लोमा एक्झाम इन 2024, तर जे आता विद्यार्थी 12वीला आहेत त्यांनी यस करायचं आहे आणि जे पास आहेत त्यांनी नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नो केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 12वीचं पासिंग इयर टाकायला सांगेल आणि या ठिकाणी तुम्हाला 12वीचं जे काही मार्कशीट असेल त्याच्यावरचे मार्क टाकायला सांगतील. जर तुम्ही 12वी अपेअर असाल तर या ठिकाणी यस म्हणून सोडून द्या. त्यानंतर सेव्ह चेंजेस ह्या पर्यायावरती क्लिक करा. अशा पद्धतीने डेटा अपडेट सक्सेसफुली, तुमचा डेटा जो आहे तो सीईटी कडे सक्सेसफुली सेव्ह झालेला असेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसतंय, हाय अक्षय सुभाष सगळे. या ठिकाणी तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे. त्यानंतर आता तुम्हाला रजिस्ट्रेशन ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. हे फक्त तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे. आता तुम्हाला ह्याच डॅशबोर्डवरती पुन्हा फ्युचरमध्ये जे काही तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट येणार आहे, तुम्ही सीईटी दिल्यानंतर तुमचं जे काही रिझल्ट असेल किंवा स्कोर कार्ड असेल ते सुद्धा तुम्हाला ह्याच वेबसाईटवरती आणि ह्याच तुमच्या रजिस्ट्रेशन आयडी मधून तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर कॅपची जी संपूर्ण प्रोसेस असणार आहे तुमची, कॅप राऊंड 1, 2, 3, तर ही सुद्धा तुमची ह्याच तुमच्या डॅशबोर्डला होणार आहे. आणि जे काही नोटिफिकेशन असतील लेटेस्ट येणारी ती सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. आता या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे.
रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सीईटी सेल अंतर्गत जेवढ्या काही अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटसाठी एक्झाम्स घेतल्या जातात त्या सर्व कोर्सेसचे तुम्हाला नावं या ठिकाणी पाहायला भेटतील. जसं की MHT CET, त्यानंतर डिझायनिंग, आर्किटेक्चर, MCA, MBA, अशा पद्धतीने ॲग्रिकल्चर सुद्धा. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेडिकल एज्युकेशन सुद्धा सेपरेट CET आहेत, जसं की BSc नर्सिंगसाठी. त्यानंतर PG कोर्सेस आणि UG कोर्सेससाठी या ठिकाणी CET घेतल्या जातात. तर त्याप्रमाणे तुम्हाला ज्या CET साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे ते रजिस्ट्रेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला MHT CET 2024 साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर या ठिकाणी रजिस्टर नाव या पर्यायावरती क्लिक करायचं. रजिस्टर नाव या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचर MHT CET 2024 हा एक ऑप्शन दिसेल. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर MHT CET 2024 साठी जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे हे ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला जी माहिती हवी आहे ती तुम्ही माहिती या ठिकाणी बघू शकता. जसं की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, डॉक्युमेंट्स काय असणार आहेत, त्यानंतर तुमची एक्झाम फी काय असणार आहे, एक्झाम सेंटर्स काय असणार आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी परीक्षा फी वगैरे या सर्व गोष्टी या ठिकाणी पाहायला भेटतील. जसं की आता फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला फी किती आहे हे बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी फी म्हणून सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फीज बघायला मिळेल. या ठिकाणी बघू शकता की ओपन कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये फी असणार आहे आणि जे कास्टमध्ये आहे जसं की SC ST VJ NT ABCD OBC SBC EWS आणि PWD आणि बाकीचे ऑर्फन आणि ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट्स या सर्वांसाठी 800 रुपये फी असणार आहे. म्हणजे की जनरली तुम्हाला जर बघायला गेला तर ओपन साठी 1000 रुपये फी आणि कास्टसाठी 800 रुपये फी अशा पद्धतीने तुमची फी असणार आहे. त्या पद्धतीने जर तुम्हाला PCM ग्रुपसाठी सेपरेट अप्लाय करायचं असेल तर फक्त एका ग्रुपसाठी जनरलची 1000 रुपये फी असेल आणि कॅटेगरीसाठी 800 रुपये फी असेल. PC ग्रुप साठी सुद्धा सेम तसंच असेल, 1000 रुपये ओपनला आणि 800 रुपये कॅटेगरीला. त्याच पद्धतीने जर तुम्हाला PCM आणि PCB ला जर तुमचं लेट जर झालं तर लेट फी तुमची ही 500 रुपये तुम्हाला त्याच्यावरती फाईन असणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट्स म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स बघायला मिळतील. अशा पद्धतीने हे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे. याची PDF लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही हे ब्राउचर डाउनलोड करू शकता. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही टर्म्स अँड कंडिशन सगळ्या वाचून घ्या. त्यानंतर वाचल्यानंतर या ठिकाणी चेकबॉक्स करून घ्या आणि आय ऍक्सेप्ट अँड प्रोसीड या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर पुढं या ठिकाणी पर्सनल ही तुमची आपोआप फेच केली जाईल. आपण रजिस्टर करताना जी माहिती भरली होती ती या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. जसे की तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, ही बेसिक माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. त्यानंतर तुमचा परमनंट ऍड्रेस सुद्धा जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकलेला तो या ठिकाणी दाखवला जाईल. त्यानंतर ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स सुद्धा दाखवला जाईल. त्यानंतर आता या ठिकाणी जो तुम्हाला सिक्युरिटी पिन दिसत आहे तो सिक्युरिटी पिन या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ह्या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP या ठिकाणी टाकून घ्या आणि व्हेरीफाय OTP ह्या पर्यायावरती क्लिक करा. OTP पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या समोर एक ऍप्लिकेशन नंबर जनरेट होईल. हा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला कॅपराऊंडची प्रोसेस होईपर्यंत, शेवटी तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत हा ऍप्लिकेशन नंबर शेवटपर्यंत तुम्हाला लागतो. हा ऍप्लिकेशन नंबर जपून ठेवा, तुमच्याकडे कुठेतरी लिहून ठेवा. त्यानंतर तुम्हाला हा ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि प्रोसीड ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड ह्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता तुमच्या समोर एकूण 9 स्टेप्स आहेत तुमच्याकडे.
टोटल 9 स्टेप्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. यातली जी पहिली जी पर्सनल डिटेलची आहे ती स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता पुढची डोमेसाईल आणि कॅटेगरी डिटेलसाठी इनकम्प्लीट ह्या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आता तुमच्या समोर कास्टची माहिती भरायची आहे. डोमेसाईल यस आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कास्टमधून येता ओपन, SC ST NT OBC SBC ज्या काही असाल त्यातनं तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या जातीचे नाव निवडा. जर तुम्ही जनरल असाल तर या ठिकाणी हा ऑप्शन येणार नाही. जनरलला आता या ठिकाणी ओपन म्हटलं तर ओपन. त्यानंतर जर कास्टमध्ये असाल तर OBC सिलेक्ट करा, काय जी कास्ट असेल ती तुमची. त्यानंतर तुमच्या जातीचे नाव निवडा. या ठिकाणी तुमची जी काही कास्ट असेल ती कास्ट या ठिकाणी निवडा. कास्ट निवडल्यानंतर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का. आता इथे सर्वात महत्वाची एक गोष्ट सांगतो की या ठिकाणी तुमच्याकडे 3 ऑप्शन असतात. म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, काही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नसतात फॉर्म भरताना, किंवा त्यांनी डॉक्युमेंट्स करण्यासाठी अर्ज केलेला असतो परंतु आतापर्यंत डॉक्युमेंट मिळालेले नसतात, आणि काही जणांकडे डॉक्युमेंट्सच नसतात आणि काही जणांकडे असतात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी 3 ऑप्शन या ठिकाणी दिलेले की तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का. तर असेल तर अवेलेबल ह्या पर्यायावरती क्लिक करा. जर अवेलेबल नसेल परंतु तुम्ही अप्लाय केलेला आहे परंतु अजूनपर्यंत तुम्हाला तहसीलदार कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळालेलं नाही परंतु तुम्ही अप्लाय केलंय, तर तुम्हाला हा पर्याय निवडायचा आहे, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता अप्लाइड बट नॉट रिसिव्ड हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लगेच एक नवीन पॉपअप विंडो ओपन झालेली आहे, ती की तुमच्याकडे जात प्रमाणपत्र पावती क्रमांक विचारणार आहे इथं. म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा तहसीलदार कार्यालयात किंवा महाई सेवा केंद्रामध्ये जेव्हा तुम्ही अर्ज करता त्यावेळेला तुम्हाला अर्ज केल्याची एक पावती भेटते, म्हणजे त्याला आपण टोकन म्हणतो. त्या टोकनवरचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केलता ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे. अशा पद्धतीने ही शंका क्लिअर झाली तुमची. अप्लाइड बट नॉट रिसिव्ड ह्या ऑप्शनचा अर्थ काय आहे, तुम्ही अप्लाय केलेला आहे परंतु अजूनपर्यंत तुम्हाला मिळालेलं नाही, त्यावेळेला या ठिकाणी तुम्हाला जी पावती मिळालेली आहे त्या पावतीचा नंबर आणि अर्ज केलेल्याची तारीख टाकायची आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे नॉट अप्लाइड, म्हणजे अजून आम्ही अप्लाय केलेलं नाही. या ठिकाणी तुम्ही नॉट अप्लाइड म्हणून अर्ज करू शकता. ओके, जर अप्लाय केलेलं असेल तर तुम्ही अप्लाय म्हणून ऑप्शन सिलेक्ट करा. तुम्ही अजून अप्लाय केलेलं नसेल तर नॉट अप्लाइड म्हणून सिलेक्ट करा. आणि जर अवेलेबल असेल तर या ठिकाणी अवेलेबल म्हणून सिलेक्ट करा. परंतु अवेलेबल जर तुम्ही केलं तर या ठिकाणी तुम्हाला सगळी पूर्ण माहिती भरायची आहे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर प्रमाणपत्राची स्थिती निवडायची आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडता का, तर या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे 31 मार्च 2025 पर्यंतचं व्हॅलिड सर्टिफिकेट आहे का. जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला डॉक्युमेंट वेळेला 3च ऑप्शन असणार आहेत. तुम्हाला आता मी ऑप्शन डिटेल्स मध्ये सांगितलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही जे काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. अशा पद्धतीने या ठिकाणी आता ओबीसी मध्ये जर तुम्ही बघितलं तर ओबीसी कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल हे कंपल्सरी असतं. ओबीसी कॅटेगरीसाठी OBC SBC NT साठी तर तुम्हाला नॉन क्रिमिनल काढणं गरजेचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी अवेलेबल केलं तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट सांगणार आहे आणि त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल एक. अशा पद्धतीने ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर पुढे आता डू यू बिलॉंग्स टू मायनॉरिटी कॅटेगरी, यस नो. या ठिकाणी आपोआप आपण जे रजिस्ट्रेशन करताना सिलेक्ट केलं होतं ते सिलेक्ट झालेलं असेल. त्यानंतर आता तुम्ही अनाथ आहात का, असाल तर यस करा, नसाल तर नो करा. जर तुम्ही असाल तर यस करा, यस, आणि नसाल तर नो करा. अशा पद्धतीने पुढे जाऊन माहिती भरलेली बरोबर आहे का एकदा चेक करा आणि सेव्ह अँड प्रोसीड ह्या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स दाखवलं जाईल. जर तुम्ही 12वी अपियर असाल तर या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन करताना 10वीचे मार्क वगैरे भरले होते ते या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर आता सेव्ह अँड प्रोसीड ह्या पर्यायावरती पुढे क्लिक करा. त्यानंतर आता इथे सर्वात महत्वाची आणि इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे, या ठिकाणी कोणतीही चूक करायची नाही. या ठिकाणी सिलेक्ट सब्जेक्ट ग्रुप फॉर MHT CET 2024, म्हणजे तुम्हाला CET 2024 ला कोणत्या ग्रुपची CET द्यायची आहे हा ग्रुप सिलेक्ट करायचा. या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना फक्त एकाच ग्रुपची CET द्यायची असते, ते विद्यार्थी PCM किंवा PCB ग्रुप सिलेक्ट करतील. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे दोन्ही ग्रुप असतात, त्या विद्यार्थ्यांना बोथ PCB आणि PCM सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण PCM सिलेक्ट केलं सपोज, तर या ठिकाणी आता पुढचा मुद्दा आहे
सिलेक्ट लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर, म्हणजे क्वेश्चन पेपर हा आपला ऑब्व्हियसली इंग्लिशमध्ये असणार आहे, तर इंग्लिश ह्या पर्यायावरती सर्वांनी क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला MHTCET एक्झाम सेंटर टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला एकूण 5 चॉईस द्यायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या जवळचं स्टेट, तुमच्या जवळचं शहर सिलेक्ट करायचं आहे. पहिल्यांदा स्टेट सिलेक्ट करा महाराष्ट्र. त्यानंतर आता तुमचा जिल्हा सांगली, म्हणजे तुमचा जो जिल्हा असेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे आसपासचे जिल्हे द्यायचे आहेत, जसं की उदाहरणार्थ सातारा दिला. त्यानंतर आता सपोज एक पुणे दिला आणि अजून एक शेजारचा जिल्हा दिला, सपोज कोल्हापूर. अशा पद्धतीने महाराष्ट्र स्टेटमधील एकूण 4 जिल्हे तुम्हाला जवळचे तुमच्या सिलेक्ट करायचे आहेत. यापैकी मॅक्झिमम तुमचा नंबर हा तुमच्या जो तुम्ही जिथं राहताय, तुमचा जो परमनंट ऍड्रेस आहे त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला सेंटर बऱ्यापैकी भेटतं. अशा पद्धतीने एक्झाम सेंटरची चॉईस दिल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ह्या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट पहिल्यांदा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, त्यामुळे फोटोग्राफ ह्या पर्यायावरती क्लिक करा. अशा पद्धतीने इकडे एक विंडो ओपन होईल. या ठिकाणी ओपन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ओपन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो योग्यरित्या आहे का एकदा चेक करा आणि अपलोड या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा फोटो यशस्वीरित्या अपलोड केला जाईल. त्यानंतर आता सिग्नेचर या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर ओपन या पर्यायावरती क्लिक करून तुमची सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करा. अशा पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ह्या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आता सिलेक्ट डॉक्युमेंट विच यू आर अपलोडिंग, या ठिकाणी तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात ते अपलोड करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी मॅक्झिमम तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करा, कारण आधार कार्ड हे सर्वांकडे असतं. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर अपलोड या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर सेम प्रोसेस ओपन या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचे आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्या पद्धतीने तुमचे आधार कार्ड यशस्वीरित्या अपलोड केले जाईल. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या पर्यायावरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म, तुम्ही जी माहिती भरलेली आहे ते एकदा चेक करण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाईल. जर तुमच्या माहितीमध्ये जर काही चूक असेल तर ती तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता. तुम्ही भरलेला फॉर्म, तुमची माहिती, तुमचा फोटो, सिग्नेचर आणि आधार कार्डचा फोटो व्यवस्थित आहे का हे एकदा चेक करा. नसेल तर या ठिकाणी ह्या पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिट करता येईल. अशा पद्धतीने बरोबर असेल तर एकदा चेक करा. जर बरोबर असेल तर या ठिकाणी चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि प्रोसीड या पर्यायावरती क्लिक करा. प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यायावरती क्लिक करा. आता आर यू शुअर टू प्रोसीड टू पेमेंट, आता शेवटची आपली स्टेप राहिलेली आहे पेमेंट करण्याची. तर यस या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर आता तुम्ही कास्टमध्ये असाल तर 800 रुपये तुम्हाला फी असेल आणि ओपन मध्ये असाल तर तुम्हाला 1000 रुपये फी असेल. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर गुगल पे, फोन पे, तुम्हाला UPI मधून किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ह्या सर्व ऑप्शन मधून तुम्ही तुमचे पेमेंट करू शकता. त्यानंतर पेमेंट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्याचे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध होतील. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे जे काही पेमेंट असेल ते पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक पेमेंटची स्लिप भेटेल, तुम्ही पैसे भरलेल्याची, आणि त्यानंतर तुम्ही जो काही ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता त्या ऍप्लिकेशन फॉर्मची एक प्रिंटआउट तुम्हाला भेटेल. तर ती एक प्रिंटआउट आणि फी भरलेल्याची पावती ही जपून तुमच्याकडे हार्ड कॉपी झेरॉक्स करून तुमच्याकडे ठेवा. त्यानंतर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म पूर्णपणे सक्सेसफुली भरला जाईल. जर तुम्हाला ह्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आणि रजिस्ट्रेशन करण्यामध्ये जर काही शंका वाटत असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.